नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ भूषण उर्फ स्वप्नील गोसावी तसंच त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांच्या पोटाला पिस्टल लावून जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्या खिशातील 17,000 रुपये बळजबरीनं काढून घेतले म्हणून नाशिक रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसंच याच आरोपितांनी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास जाधवमळा नाशिक रोड या ठिकाणी आरोपी भूषण उर्फ स्वप्नील गोसावी, दानिश शेख, स्वप्नील मोरे तसंच त्याचे इतर 3 ते 4 साथीदार यांनी त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या स्कोडा 4 चाकी वाहनावर येऊन फिर्यादी यांच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये घुसून काही एक कारण नसताना शिवीगाळ करून फिर्यादी यांची मर्सिडीज 4 चाकी वाहनाची काच तसंच हेडलाईट दगडानं फोडून मोठं नुकसान केलं होतं। फिर्यादी हे पार्किंगमध्ये आले असता यातील आरोपी भूषण उर्फ स्वप्नील गोसावी यानं त्याच्याकडील गावठी कट्ट्यानं गोळीबार करून फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून आरोपितांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गाडीची तोडफोड करणे, जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं प्रयत्न करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपी हे उपनगर तसंच नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील सराईत गुन्हेगार होते। सदरचे आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार होते। गुन्ह्यातील आरोपी हे संगमनेर या ठिकाणी असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानं पोलीस पथक हे संगमनेर या ठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेतला। तेव्हा सदरचे आरोपी हे संगमनेर इथून राजूर अकोले या ठिकाणी दुर्गम भागामध्ये लपून बसल्याची गोपनीय माहिती संगमनेर शहरामधून मिळाली होती। त्यानंतर आरोपितांचा माग काढत पोलीस पथक राजूर अकोले अहिल्यानगर या ठिकाणी गेल्यावर आरोपितांनी ज्या हॉटेलमध्ये जेवण केलं तिथल्या सीसीटीव्ही फुटेज तसंच गावातील स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता आरोपी हे लोणी मार्गे कोल्हार परिसरामध्ये गेल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानंतर पोलीस पथक हे कोल्हार या ठिकाणी जाऊन आरोपी भूषण गोसावी याचा शोध घेतला असता आरोपी हा कोल्हार इथून राऊरी साखर कारखान्याकडे त्याच्या ताब्यातील स्कोडा गाडी नंबर MH39J3147 मध्ये जात असल्याचं दिसून आलं। त्यावेळी पोलिसांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो गाडीचा वेग वाढवून अहिल्यानगर रोडनं भरधाव वेगानं जात असताना त्याचा पाठलाग करून शितापीनं गाडी सिनेस्टाईलनं आडवी घालून त्यास थांबवलं। त्यामध्ये 2 इसम दिसून आले। त्यांना त्यांचं नाव तसंच पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचं नाव स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी वय 25 वर्ष, राहणार त्रिमूर्ती चौक, व्ही मार्ट समोर सिडको, आकाशदीपक गायकवाड वय 25 वर्ष, राहणार लक्ष्मीनगर शिर्डी नगर रोड अहिल्यानगर असं सांगितलं। आरोपी स्वप्नील उर्फ भूषण गोसावी याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 1 लाख रुपये किमतीची देशी बनावटीची गावठी पिस्टल, 4,000 रुपये किमतीचे 4 जिवंत काडतूस, 10 लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली स्कोडा असा मुद्देमाल मिळून आलाय। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, सुनील आडके, अविनाश देवरे, प्रदीप ठाकरे, राहुल जगजाप, गणेश भागवत, अक्षय गांगुडे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले, राकेश राऊत, संदीप बुरे, गुरु गांगुडे, सुनीता कवडे, नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेचे सुशांत दिघे, केतन सोनवणे तसंच नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे विशाल कुवर, समाधान वाजे, अजय देशमुख यांच्या पथकानं ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।